lose, I got something to prove. I gotta take what I hate and finally make a move. I think of you and all the shit you don't do. Well, I'ma make hella sure that I don't become you. Have no regrets, yeah, I'll tie up my chest. I'll never forget what it's like to be in debt. Been stabbed in the back bed, I'll show you what happens. Pass me the mic and I'll show you with action. I feel this pain, you already know. Turn that to gains, let my money show. I've got these things that I can't let go. Watch me turn this life into something that you. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि 2025 सुरू झालं आहे आणि 2025ची माझी 10वीच्या बॅचसोबत पहिली ट्रिप आहे, जे की आम्ही पनवेल रिसॉर्टला जाणार आहोत. तर जवळजवळ आम्ही 10 जण आहोत. म्हणजे आमचे ग्रुप आहे. आम्ही दरवर्षी कुठे ना कुठेतरी फिरतो. यावेळी रिसॉर्टचा प्लॅनिंग चाललं आहे, सो आम्ही आता यावेळी रिसॉर्टला जाणार आहोत. आणि तर तुम्हाला आजचा पनवेलचा रिसॉर्ट जे काही आहे ते तुम्हाला सर्व मी दाखवणार आहे. त्याची एंट्री फी वगैरे कसं काय आहे ते, तिथलं मॅनेजमेंट ते तुम्हाला सर्व या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. बघा 7:30 वाजले, त्यांना 7:30चा टाईम दिलेला, पण काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. एक फ्रेंड आमची येत नाही, तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तिला जॉबला जावं लागणार आहे अर्जंटली, त्यामुळे आम्ही आता 9 जण आहोत. तरी बघा हे आमचे मंडळी, हा युवराज, रोशनी, मयूर, रोहित, मानसी आणि बघा ही तेजश्री, हिची आम्ही वाट पाहतो. आणि राजे काय आणि एक आमची फ्रेंड आहे ती पनवेलवरून येणार. आणि ही बघा ही माझी शाळा, पहिली ते 4थी पर्यंत शाळा आहे आमची. इकडं अंगणवाडी. युवराज काय बोलतो, राज येईल का नाही? येईल, आला सर. ए एवढा टाईम काय, एवढा टाईम? हे बघा आम्ही सर्व निघालो आहेत. राज येतोय आता, मी पण रेडी आहे. सकाळी ठीक 8:30 वाजता आम्ही आमचा प्रवास सुरू केला. विसावा रिसॉर्ट हे पनवेल रेल्वे स्टेशनपासून फक्त 16 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच रोहा कोलाडवरून हे रिसॉर्ट 60-70 किलोमीटर अंतरावरती आहे. अशाच प्रकारे तब्बल 1 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो विसावा रिसॉर्ट येथे. हा आहे विसावा रिसॉर्टचा एंट्रन्स, जे की खूप सुंदर असं बनवलेलं आहे. पनवेलवरून आले सानिका भोईर, आमच्या 10वीच्या बॅचची टॉपर. सानिका भोईर टॉपर आमची, पनवेलला असते जॉबला ती. आणि आम्ही आता आलेलो आहे, ही पण इथे पोहोचली आहे पनवेल. फोटो बिटो सगळा काढतो तुमचा. तर तुला कुठून आलीस तू? पनवेलवरून आलीस ना? 300 रुपये गेले भाईचे. 300 रुपयात मी आलो असतो तुला घ्यायला, कुठे गेलो असतो. तर मित्रांनो एक गडी आला आमचा. 2 नंबर आला बा तुझा, 2 नंबर. आम्ही आता चौघे आलो, मागूनच आला आमच्या. तर तुम्ही तुम्हाला पूर्ण आज डिटेलमध्ये सगळी माहिती देणार आहे. तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये पुढे गेलो, नंतर मला लक्षात आलं लगेच. हा शॉर्ट घेत होतो, नंतर म्हणून मॅच लावतो. पार्कच्या एंट्रीलाच आपल्याला बाप्पाचं मंदिर हे पाहायला मिळेल. बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. तर आता आम्ही बुकिंग केले. जर तुम्हाला यायचं असेल तर इथे पहिले बुकिंग करावं लागेल तुम्हाला. आम्ही सुद्धा बुकिंग वगैरे करूनच आलो आहे. तर असे डायरेक्ट तिकीट आत्ता सध्या तरी नाही भेटत, कारण ते जेवण वगैरे इन्क्लुडेड आहे ना त्यात. त्यामुळे ते सगळं त्यांना मॅनेज करावं लागतं, त्यासाठी बुकिंग पहिले करावी लागते. 1-2 ॲडजस्ट होतात, तेवढेच ॲडजस्ट नाही होत, त्यामुळे बुकिंग करू नये. तर आम्ही आता तिकीट वगैरे काढायला जातो आहे. युवराज भाई आमचा फुल फॉर्मला आहे. स्क्रीनवर मी जो तुम्हाला नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपली बुकिंग ही करू शकता. हा आहे या पार्कचा पार्किंग एरिया. इथे तुम्ही आपली स्वतःची व्हेकल वगैरे इथे पार्क करू शकता. मोठा असं पार्किंग लॉट इथे पार्कमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. तर हे आहे तिकीट काउंटर आणि आपल्याला 1000 रुपये बुकिंग करावी लागते. बुकिंग केल्यानंतर तुम्ही इथे तिकीट काढू शकता. तिकीट्स काढल्यानंतर आपलं इथे चेक इन होतं. चेक इन झाल्यानंतर मग आपल्याला हातात बँड लावून आपल्याला एंट्री मिळते. तर या रिसॉर्टचं एंट्री टाईम हे सकाळी 9 वाजता आहे. तर आउट टाईम
हे 5 वाजता आहे. रिसॉर्टचं ब्रेकफास्ट टाईम हे 9 ते 10:30 वाजेपर्यंत असतं. आणि हे आहे कॅन्टीन. कॅन्टीनचा एरियासुद्धा खूप मोठा आहे आणि तुम्हाला इथे चार्ज पॉईंटसुद्धा मिळून जाईल. कॅन्टीनमध्ये सेल्फ सर्व्हिस आहे. आपला नाश्ता जेवण हे आपलं स्वतःच घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला व्हेज नॉनव्हेज हे दोन्ही मिळून जातील. हे घेतलंय प्लेटमध्ये, हे बघा पाहू शकता. काय रे, कशी आहे टेस्ट? रोहित टेस्ट कशी आहे? कशी आहे टेस्ट? रोशनी, युवराज टेस्ट? मी अजून ट्राय नाही केलंय, मी बघतो. आपला नाश्ता झाल्यानंतर आपली जी प्लेट आहे ती स्वतःची प्लेट ही प्लेट काउंटरला तिथे द्यायची आहे. फोटो काढीन ती, प्रत्येक फोटोचे 100 रुपये. चालेल ना तेजश्री? प्रत्येक फोटोचे 100 रुपये. आपले पार्टनर कुठे आहेत? आमचे पार्टनर आम्ही आता शोधतोय कुठे आहेत ते. इथे लॉकर वगैरे आहेत. लॉकरचे पण तुम्हाला चार्ज मी सांगतो. हा इकडे रेन डान्स, आय थिंक इथे डान्स होतो. रेन डान्स इकडे होतो. हा इकडे रेस्टॉरंट बार वगैरे आहे. प्लस इथून सरळ गेल्यावर इथे आपल्याला राईड्स वगैरे सर्व आहेत. हे बघा चालू झालं आहे सगळं वॉटर पार्क. आम्ही लवकरच आलेलो. आणि इकडे गार्डन आहे. हे कुठे गेले? हे नाचायला नाही गेले. इथं लॉकर वगैरे, लॉकरची सगळी सोय आहे इथे. काका लॉकरची कसे काय कॉस्ट? 40 रुपये. 40 रुपये भाडं आहे. हां, 100 रुपये म्हणजे 100 रुपये डिपॉझिट. तुमच्याकडे द्यायचे डिपॉझिट? 140 आहे. अच्छा अच्छा. नंतर ते रिफंड आपल्याला होणार? 100 रुपये रिफंड. ओके. नाव काय तुमचं काका? मानगावर काका आहे तिथे. आणि आपल्याला इथे चेंजिंग रूम सुद्धा अवेलेबल आहे. लेडीज आणि जेंट्ससाठी सेपरेट अशा 2 चेंजिंग रूम आहेत. तर आता आम्ही रेडी झालोय. डायरेक्ट आता जाऊन वाघ उडी मारतो पहिलीच. बघा तुम्ही. अरे रोहित भाई, तू वल पण उडी मार. 100% ना. आज पाणी बॉटल कशाला घेतलीस? पाणी लागतो रे द्यायला. काय येतेच आपल्याकडे. माझ्याकडे पण होती एक. हे दुसरी राईड कोण मारते? आज ब्लू है पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ on the beach यार, फोटो मेरी खींच क्योंकि किस्मत होगी तेरी गलती नहीं है बात न मानी. आज ब्लू है पानी 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 और तुम भी सानी 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 सानी. हा पाटीदार पाटीदार. हा नवरी बाईने असं असं कर असं कर असं कर. गोरी गौरी मांडवा खाली, गोरी गोरी गौरी मांडवा खाली. ए कधी आहे लग्न कधी आहे? आज झालं नाही काय? आज झालं नाही? कले गोजी राजोरी जसाजी अड्या गायो कर काना विलंगी नादावली सोका. कसं वाटलं बाबा? आता आपण Don't wanna sleep in, cause I got something to prove. I gotta take what I hate and finally make a move. I think of you and all the shit you don't do. Well, I'ma make hella sure that I don't become you. आम्ही स्लाइड वर जातोय. स्लाइड मारतोय. थांबा 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 रे थांबा. I have no regrets, yeah, I'm tired of my chest. I'll never forget what it's like to be in debt.
तेरा भाई अब अकेला जाएगा, अकेला जाएगा, तेरा भाई अकेला जाएगा, हल्लिया पायावर पडलास माझ्या, अकेला जाएगा, हल्लिया पायावर पडलास माझ्या. वीडियो कर, तेरा भाई अकेला जाएगा, अकेला जाएगा. अभी मजा आएगा ना भिड़ो. हॅलो, एक सेकंड. या चला लवकर या. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. ए भाई कैसा लगा तेरे को? आज ब्लू है पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ on the beach यार फोटो मेरी खींच बिल्कुल किस्मत होगी तेरी कर तूने ये बात न मानी आज ब्लू है पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ. कसं वाटलं बाबा युवराज? टाइम हो ठंडी ठंडी रेत हो लेट्स गो टू पार्टी यार मुझसे ना वेट हो म्यूजिक चला दो शुरू करो गाड़ी होली है मुझे पिला दो मुझको बस प्यार आज ब्लू है पानी 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 और तुम भी सानी 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 कसं वाटला? तू आहे ना, तू आज वाटोला करणार आहेस. राशील ना घरी या तिकडं, तिला आपल्याला न्याय लागणार आहे. सानी सानी आ जाओ बीच यार. कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटतं तुला? हा, 2 दे. तू आज वाट लावणार आहेस, तुला घरी आम्हाला नीट न्याय लागेल. तुला कसं वाटला? मस्त ना, पैसा वसूल काय? ऍम्ब्युलन्स बोलायला लागेल तिच्या 100%. आज ही वाट लावणार आहे. चला मित्रांनो, कमाल झाली, स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. कमाल झाली, स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली, स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. तर आता आम्ही पकडे गेलतो आणि फक्त तिघच राहिले. आम्ही सगळे सुटलेलो आहोत. एक केल तो हरल जास्ती की मेजॉरिटी. भावा, कसं वाटलं तुला आजच्या या स्विमिंग पूल मध्ये? भावा, तुला कसं वाटलं आजच्या या स्विमिंग पूल मध्ये? ही काय रेटिंग झाली तुझी? 0 मार्क. तुला कसं वाटलं आजच्या या स्विमिंग पूल मध्ये? खूप भारी वाटलं मला. काय आता तू तर वाटला गेला नुसता डुब्बा राहून. तुम्हाला कसं वाटलं? तुझा आवाज पण नाही तेवढा, त्याचा आवाज येते. बोल परत. क्या गुंडी बनेगी तू? भारी वाटला. पोहतो इथं मस्त पैकी. हे बघा, आणि हे बघा इकडे शूटिंग चालू आहे. बिग बॉस मधला वैभव आणि विशाल हे दोघे इथे आलेले आहेत. हे बघा, पाहू शकता तुम्ही. हे बघा, झूम करून दाखवतो तुम्हाला. शूटिंग चालू आहे आणि इकडे आपले असे मस्तपैकी एन्जॉय करत आहेत. यांचं काहीतरी इकडे वेगळाच चाललाय. रे तुझा मोठा वाघ झालास काय? आता 1:30 वाजलेत आणि हे बघा जेवण आलंय. जेवणामध्ये बघा काय भेटेल. मला लोणचा भेटेल, लिंबू, कांदा, पापड, पनीरची भाजी
गुलाबजामुन, राईस एक भेटेल आणि रोटी. आणि नॉनव्हेजमध्ये सांग रे राज, काय भेटेल तुला? काय नॉनव्हेजमध्ये चिकन आहे फक्त चिकन भेटेल, बाकी सगळं सेम आहे. आणि आता आम्ही जेवायला बसलो. इकडे बघा रे. हाय, फुल एन्जॉय केले यांनी. इथं नुसती डुब्बा खाते आज. तर आता आम्ही जेवून घेतो मस्तपैकी आणि नंतर मग दाखवतो व्हिडिओ परत पुढच्या. आता मी आणि राज परत चाललोय. राज, कसा वाटला भावा आजचा दिवस? आजचा दिवस न विसरणारा हा दिवस आहे. एक नंबर ना, एक नंबर. फुल पैसा वसूल. जाम मजा केली आम्ही गाईज, खतरनाक. आता परत आम्ही चाललोय राईड मारायला. आता कुठली मारायची आपण? हीच काय? काळोकॉली मारत नाही. लाईट नाही रे त्यात, लाईट पाहिजे होती. आहे ना तर रेड कलरची नाही, उजेड येतोय. तुला वाटतंय लाईट आहे. लेट्स गो, लेट्स गो. चला गाय जरा कालो रे बाबा, वाचवा रे वाचवा. अरे बाबा, हे बघा काहीच दिसत नाही. पण कसा नाद खुला. शून्य मार्क. आता मी ही राईड मारतो. ही बघा, ही राईड मार अशी झापून घेतो. मेरे तो लग गए. तर मित्रांनो, नक्की एकदा विजिट द्या विसावा रिसॉर्टला. 1000 रुपयात फुल एन्जॉय करू शकता तुम्ही. एक नंबर वाईट. एवढे आम्ही आज एन्जॉय केले दिवसभराची फुलच. माझ्या काही विचार शब्दच आहे आमच्याकडे. आणि जेवण पण एकदम टेस्टी होतं. नाश्ता थोडासा होता पण मस्त होता. ठीक आहे, चालेल, एवढं काय नाही. पण इथं राईड वगैरे एक नंबर. आणि मी तर बोलतोय, सुट्टीच्या दिवशी आला तर राईड जास्त भेटणार नाही असं या. आता सगळ्या राईड वगैरे मारून आम्ही आता मस्तपैकी नाचायला चाललोय. शेवटची फक्त 15 मिनिटं राहिलीच वाटतं बंद व्हायला. तर आता थोडं नाचून घेऊ मस्तपैकी. नाचण्याच्या जोशात कधी मोबाईलची बॅटरी डाऊन झाली हे समजलंच नाही. तर अशा प्रकारे संध्याकाळचे 5 वाजले आणि आम्ही इथून रजा घेतली. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण आता हा ब्लॉग इथे सेंड करतोय. तर कशी वाटली व्हिडिओ हे मला नक्की तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही सुद्धा आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत नक्की इथे या. हे सुंदर असं रिसॉर्ट आहे. आणि फक्त एवढंच आहे, इथे वेव्ह पूल नाही आहे, बाकी सर्व गोष्टी आहेत. आणि चांगलं आहे, यांची मॅनेजमेंटसुद्धा खूप चांगली आहे. आणि आता आम्ही इथं रजा घेतो आहे. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि इथे या. तर भेटू पुढे.